महत्वाची बातमी रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकरांमध्ये जुंपलेली आहे। मयत सभासदांच्या वारसांच्या नोंदी पूर्ण झाल्यावरच निवडणूक असं रणजित निंबाळकर यांनी म्हटलंय। तर ज्यांनी स्वतःच्या कारखान्याचे पैसे दिले नाही ते आम्हाला बोलतायत। रामराजे नाईक निंबाळकरांनी या शब्दात टीका केली आहे। कायद्यानुसार जर मतदानाचा अधिकार वारसांना घ्यायचा असेल तर 2 वर्ष 23 पूर्वीच त्यांना त्या मतदानामध्ये समावेश करून घेण्याची जबाबदारी कारखान्याची होती। ती श्रीराम कारखान्याच्या संचालक मंडळाने, चेअरमननी आणि त्यांचे कर्ते कार्यकर्ते या तिन्ही बंधूंनी पाळली नाही। त्यामुळं वारस जे मतदानापासून जे मयत झालेले त्यांच्या मुली मतदानापासून वंचित राहतील याच्यासाठी ही लढाई वंचित राहू नये म्हणून ही लढाई चालू केली। ही लढाई कोर्टात चालणार आहे। या वर्षीचेच पैसे दिलेले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर कसं काय बोलायला तुम्ही सगळे तिथं होता। आज श्रीराम कारखान्याचे किती आपण दिला सगळे दिले ना 31 रुपये दिला पण सध्याचे सगळे संपले फक्त 9 पेमेंट राहिले आणि ज्यांनी पहिला हप्ता दिला आणि त्याच्या पुढे दिला नाही ग्रीक पुराणात राजा म्हणले त्याने हात लावला की सोनं व्हायचं। ही माणसं अशी आहेत त्यांची सावली पडली तरी सुटत आहोत माणसं श्रीराम कारखान्यावर घ्यायला लागला।